नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण ठाण्यामधील सकाळचे काय काय स्ट्रीट फूड आहेत ते आपण बघूया. तर चला, आज मी ब्रेकफास्ट करायला आलो आहे ठाण्यामध्ये. तर मी प्रथमच आलेलो आहे ठाण्यात तलावपाली जवळ. इथं आपण मिसळपाव आहे, पण मिसळपाव आज नाही खाणार आहे. मिसळपाव ऑलरेडी मी खाल्लेली आहे एकदा एका व्हिडिओमध्ये. तर आज मी खातोय तलावपालीच्या या कॉर्नरलाच एक स्टॉल आहे इडली वड्याचा. तर आपण आज तिथे इडली वडा ट्राय करणार आहे. चला, इडली वडा आहे, डाळ वडा आहे, मेंदू वडा आहे, डोसा आहे. हां, कितीला आहे? हां, 25 रुपयाला आहे. बसायला इथं अरेंजमेंट आहे, स्टूल ठेवलेले आहेत. आणि 25 रुपयाला 2 मेंदू वडा आणि 2 इडली आहेत. तर चला बघू यांची टेस्ट कशी आहे. आधी यांचा मेंदू वडा टेस्ट करतो. एकदम गरम तर आहे. मेंदू वडा यांचा मस्त क्रंची आहे, सॉफ्ट आहे आतमध्ये. आणि यांचं कॉम्बिनेशन चटणीसोबत खूप मस्त लागतं. तर वर्थ आहे बाई 25 रुपयाला मेंदू वडा हवाला. सकाळ सकाळी ब्रेकफास्टला इडली मेंदू वडा खायला मला खूप आवडतो. भारी. तर मी यांची इडली ट्राय करतोय. इडली थंडच वाटते, साधी आहे म्हणजे इडली. अजून यांची चटणी मस्त लागते, व्हाईटवाली. इडली मला यांची थोडीशी अशी हार्ड वाटते आणि इडली ओके आहे. तर इडलीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.2 आणि मेंदू वड्याला रेटिंग आहे 5 पैकी 4.8. खूप भारी लागतं. आणि यांची चटणी थोडीशी थिकनेस आहे आणि एक मीडियम स्पायसीनेस आहे. मिरच्या मला याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये अशी मिरच्या टाकल्या म्हणून थोडीशी त्याचा मिरचीचा स्पायसीनेस येतो आहे. पण 25 रुपयाच्या हिशोबाने ओके म्हणजे. वाव. सकाळ सकाळी ठाण्याला येऊन जर नाश्ता करायचा असेल ना मित्रांनो, इथं येऊन एकदा नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर चला आता बघूया अजून पुढे काय काय आहे स्ट्रीट फूडमध्ये नाश्ता करण्यात. त्यांचा फक्त मला मेंदू वडा जास्त आवडलेला आहे इडलीपेक्षा. इडली मला थोडंसं असं हार्ड वाटली आणि चटणीला मस्त होती चव. चला बघूया अजून पुढे आपल्याला काय भेटते खाण्याचं. आता मी आलेलो आहे कला मंदिर. बघा, हे आहे कला मंदिर, हे आहे कला निधी. आणि इथंच एक काका स्टॉल लावतात स्ट्रीट फूडचा. तर आपण इथं ट्राय करणार. आणि समोरच आहे मनीष कॅफे. तर खूप सारं व्हरायटी आहे खायला. इडली आहे, मेंदू वडा आहे, पोहे, उपमा आहे. तर आपण 20 रुपयाला घेतोय 1 प्लेट पोहे, कांदा पोहे. सकाळी सकाळी कांदा पोहे. आणि हे बघा ना, यांनी मस्त इडलीचं सांबार चटणी पण टाकून दिलं आहे. मी फर्स्ट टाइम असं खाणार आहे. तर चला ट्राय करूया. मस्त चटणीमध्ये मिक्स केलेले कांदा पोहे. काय बोलू मी, एक नंबर. एक नंबराचे यांचे हे कांदा पोहे लागतात गरमागरम. शेंगदाणा पण टाकलेला आहे मस्त. मगाशी फक्त चटणीवाला घेतलेला, आता सांबार मिक्स करून घेतो. वाह भाई साहब, वाह, अप्रतिम. खूप छान लागतं. बघू शकता मित्रांनो, शेंगदाणा टाकलं आहे. यांचे पोहे ना खरंच खूप छान लागतं आहे. आणि चटणी सांबारमुळे ना एक वेगळीच चव लागते, मस्त लागते. घरी असताना आपण लिंबू सोबत साखर वगैरे टाकून आपण कांदा पोहे खातो, पण पहिल्यांदा चटणी सांबारसोबत कांदा पोहे खाल्लेले. आणि बघा, मिरची पण टाकलेली आहे इथे. खरंच खूप छान आहे. एकदा आलात तर इथं नक्की कांदा पोहे ट्राय करा. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल.
सकाळ सकाळी इडली नंतर कांदा पोहे खाऊन ना मन एकदम प्रसन्न झालं होतं. वा, तुम्ही पण मित्रांनो कधी ठाणा स्टेशन जवळ असाल आणि तुम्हाला कांदा पोहे खायची इच्छा झाली तर या काकांकडे येऊन नक्की कांदा पोहे खावा. शेंगदाण्यामध्ये बघा काही कंजूसी गेलेली नाही. किती शेंगदाणे टाकूयात मस्त. तर कांदा पोहेला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. आवडले. एकदम मीडियम स्पायसी आहे, जास्त असं काही तिखट नाही, म्हणून मला खूप भारी वाटले. मित्रांनो काका फक्त सकाळचा स्टॉल लावतात इथे. तर तुम्ही सकाळी 7 ते 9-10 वाजेपर्यंत येऊ शकता. तसं ते किती रुपयाला एक प्लेट? 20. किती वाजेपर्यंत असतं? 11ला बंद करतो. 11. अच्छा. थँक्यू. तर आता मी अजून एक प्लेट इडली वडे घेतलेले आहे. बघूया ह्यांची इडली वडाची टेस्ट कशी आहे. तर काकांना विचारलं मी. काकाने सांगितलं की 11 वाजेपर्यंत चालू असतं. तर 11च्या आधीच या तुम्ही. लोकेशन नसेल समजलं तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लोकेशन नक्की बघा. काय काय लोकांना इडली वड्यामध्ये फक्त चटणी व्हाईटवाली आणि लाल चटणी देतात, पण काकांनी सांबार पण दिलं आहे, चटणी पण दिली आणि ती स्पायसीवाली थोडीशी तिखट चटणी पण दिली. चला ट्राय करूया. आणि 20 रुपयामध्ये. तिथं मी आगाशी खाल्लं तिथं 25 रुपये होती, ही 20 रुपयाला आहे. इडली बापरे, इडली एकदम सॉफ्ट, तुटली लगेच चमच्याने. एक नंबर. इडलीला 1 नंबर दिलेला आहे. चटणी सांबार तर भारीच लागतं मला. इकडे तुम्हाला इडलीचा सॉफ्टनेस बघायचा ना, हा बघा चमचा लगेच आत गेला आणि किती सॉफ्ट इडली आहे. तर इडलीला रेटिंग आहे 5 पैकी 5. वाव, ऑसम. आता यांच्या मेंदू वड्याची आपण टेस्ट बघणार कशी. अरे मेंदू वडा थोडासा मला नरम वाटतोय कारण की लगेच तुटला नाही गेला. तर याची चव बघूया कशी आहे. जशी यांची इडली खायला सुंदर आहे ना, तसं त्यांचा मेंदू वडा सुद्धा खायला खूप छान आहे. मस्त आहे, आवडलं मला, म्हणून मी लार्ज बॅग करतो. वाव, छान. यांच्या इडली वड्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. काकांनी माझं मन जिंकलेलं आहे. एवढी सॉफ्ट इडली आपल्या ठाण्यामध्ये. लोक येतात मित्रांनो सकाळ सकाळी यांच्याकडे ना. मगाशी एक इडली वडा खाल्ला, एक कांदा पोहे खाल्ले, एक प्लेट कांदा पोहे खाल्ले, एक प्लेट अजून एकदा इडली वडा खाल्ला. माझं पोट आता भरलेलं आहे, सकाळचा ब्रेकफास्ट झालेला आहे. मस्त वाटलं खाऊन. चला चाललो आता पुढे. येवले अमृतुल्य, येवले चहा एकदा पिऊन तर पहा. तर आता मी आलो येवले चहा पिण्यासाठी. 15 रुपयाला 1 कप चाय. तर चला मित्रांनो, आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टचा जो एंड आहे नाश्ता करायचा तो आपण चायने करणार आहे मस्त वेगळी. वाव. आता इथं जवळपास खूप सारे टी स्टॉल होते, तर मी बोललो आता आपण येवले चहा जरा पिऊन बघूया. मस्त आहे. आता यांनी प्राईस वाढवलेली आहे. आधी 10 रुपये होती, आता 15 केली आहे. मस्त लागतंय. हा. तर चला मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्ही अजून ठाणा स्टेशनजवळ काय काय ट्राय करता मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि असेच माझे स्ट्रीट फूडचे व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा ना. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.